नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर खूप दिवसांनी आज असा आपला व्हिडिओ येतोय, तो म्हणजे छान छान नवीन नवीन पूजेसाठी काय काय छान छान गोष्टी आलेल्या आहेत, तर त्या मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अर्थात की ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्या बाप्पा मोरया स्टोअरमधून आलेल्या आहेत. बाप्पा मोरया स्टोअर कुठे आहे? दादरला कबूतरखान्याच्या इथे कीर्तिकर मार्केट आहे, तर तिथे बाप्पा मोरया स्टोअर आहे. त्यांचा जो ॲड्रेस आणि नंबर आहे ना, तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पिन करेन. तर खूप साऱ्या गोष्टी आपल्या पूजेसाठी आपल्याला नेहमी लागत असतात आणि जितक्या चांगल्या गोष्टी, जितक्या क्वालिटी गोष्टी तुम्ही जेव्हा पूजेमध्ये वापरता ना, तर तेव्हा तुमच्या पूजेला एक जे स्वरूप प्राप्त होतं ना, ते पण अगदी खूप असं वेगळंच स्वरूप पूजेला प्राप्त होतं. बऱ्याच जणांना असं वाटतं की देवाला काय म्हणजे एवढं सगळं का देवाला द्यायचं आहे, किंवा देव एवढं सगळं मागत नाही, देव फक्त श्रद्धा भक्ती ह्याचाच भुकेला आहे. अगदी बरोबर आहे. पण देव जर काही मागत नाही आहे, तर याचा अर्थ असा नसतो ना की आपण देवासाठी काही करायचं नाही. जर आपली इच्छा असेल, जर आपली कुवत असेल, तर का नाही आपण देवासाठी चांगल्या चांगल्या गोष्टी करायच्या, द्यायच्या स्वतःच्या मनाने, तर देवालाही त्या आवडतील. तर चला, मी तुम्हाला आज खूप छान छान गोष्टी दाखवणार आहे आणि आशा करते की नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी खूप आवडतील आणि खूप उपयोगीसुद्धा पडतील. तर आजची सुरुवात जी आहे ना, ती सुंदर सुरुवात सुंदर अशा आरतीच्या थाळीने मी करणार आहे. बघा किती सुंदर अशी ही आरतीची थाळी आलेली आहे. त्याला हे जे मटेरियल आहे ना, तर ती जी मी प्लेट वापरते तशाच प्रकारचं हे मटेरियल आहे आणि खूप सुंदर आहे. बघा, ह्याला खाली सुंदर असं घुंगरूचं काम केलेलं आहे. ह्याला खाली स्टँडसुद्धा दिलेले आहेत. त्यानंतर यामध्ये काय काय आहे, आपल्याला काय काय भेटेल ते मी तुम्हाला दाखवते. त्यामध्ये सुंदर अशी एक डब्बी आहे. त्यामध्ये तुम्ही काही हळद, कुंकू किंवा तांदूळ म्हणजे अक्षदा, किंवा तुम्हाला आणखीन काही कापूर वगैरे ठेवायचं आहे ते आपण ठेवू शकतो. ही डबी बघा किती सुंदर आहे. प्रत्येक गोष्टीवर काम इतकं छान केलेलं आहे ना. त्यानंतर छोटी अशी यात वाटी आहे. आपण एखादं नैवेद्याचं काही याच्यामध्ये ठेवू शकतो. त्यानंतर दिवा आहे छोटा, खूप सुंदर आहे बघा. दिव्याचं काम पण खूप छान आहे. दिवा आहे छोटा. त्यानंतर छोटासा असा हा तांब्या आहे, लोटा म्हणतो आपण त्याला. त्याच्यावर पण किती सुंदर आणि वस्तू अशी म्हणजे मजबूत आहे चांगली, असं म्हणजे पातळ अजिबात नाही आहे. तुम्ही बघा, आकार पण अगदी व्यवस्थित आहे पाण्यासाठी. हे तुम्ही अभिषेकासाठी सुद्धा वापरू शकता किंवा आपण नैवेद्याला पाणी ठेवतो त्याच्यासाठी सुद्धा वापरू शकतो. त्यानंतर यामध्ये आहे अगरबत्तीचं भांडं आणि आहे आपली घंटी. घंटीवरती पण इथे सुंदर बाप्पा आहेत वरती आणि घंटीचा आवाज बघा असा छान येतोय. म्हणजे असं टिंग 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 नाही पाहिजे, घंटीचा आवाज असा घुमला पाहिजे. तर अशी सुंदर अशी याच्यासोबत घंटी आहे. आणि ताट दाखवायचं म्हटलं तर याच्यावरती सुंदर असा मोर विराजमान झालेला आहे ताटावरती. बघा किती सुंदर दिसतो आहे. आणि संपूर्ण असं जे कार्विंगचं वर्क असतं ना, ते याच्यावरती केलेलं आहे. ह्या थाळीच्या आतमध्ये मध्यभागी आहे ना स्वस्तिक आहे. त्यानंतर बाजूला संपूर्ण गजराज आहेत आणि इथे आपला मोर विराजमान आहे आणि सुंदर याला स्टँड दिला आहे. मेन महत्त्वाची गोष्ट जी मला आवडली ती म्हणजे की आपण ह्या सगळ्या वस्तू इथून काढू शकतो. नाहीतर नॉर्मली काय येतं, पूजा थाळी येते ना, त्यामध्ये सगळं ते असं अटॅच केलेलं असतं आणि मग ते क्लिनिंगला खूप प्रॉब्लेम होतो, कारण सगळं तिथे जमा होतं, अगरबत्तीचं वगैरे काही सांडतं वगैरे, तर ते क्लीन करता येत नाही व्यवस्थित. तर म्हणून ही थाळी अशी सेपरेट आहे ना, त्यामुळे छान आहे. म्हणजे तुम्हाला ठेवायचं आहे तर ठेवू शकता किंवा खूप साऱ्या गोष्टींसाठी पण आपण ह्याचा वापर करू शकतो. पहिली गोष्ट तर तुम्हाला घरामध्ये काही छान सुंदर असं एस्थेटिक जे सध्या आता म्हणतात, तर तसं काही डेकोरेट करायचं असेल त्याच्यासाठी तुम्ही थाळी वापरू शकता. आपण अभिषेकासाठी सुद्धा ही थाळी वापरू शकतो. जसं म्हटलं, आरतीसाठी तुम्ही थाळी वापरू शकता. पूजा थाली म्हणून तुम्ही ह्याचा वापर करू शकता. खूप साऱ्या गोष्टींसाठी आपण ही थाळी वापरू शकतो. आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे की तुम्हाला कोणाला चांगलं असं गिफ्टिंग करायचं असेल काही, तर
ह्याच्यापेक्षा जास्त छान काहीच नाही असू शकत. कारण ही गोष्ट जेव्हा एखाद्याच्या हातात पडेल ना आणि तो जेव्हा जेव्हा ती गोष्ट यूज करेल तेव्हा तेव्हा ते तुमचं नाव काढतील, तेव्हा तेव्हा लक्षात ठेवतील. इतकं सुंदर असं आहे. ज्यांना माझ्यासारखं ज्यांना झाडांची खूप आवड आहे ते एखादं सुंदर असं पॉट तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. कारण होम डेकोरसाठी आता खूप मस्त मस्त गोष्टी येतात, पण अशा अँटिक गोष्टी खूप कमी मिळतात. तर अशी सुंदर ही पूजा थाली आहे बघा. मागून पण असं सुंदर वाटते, खूप छान आहे. तर याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी ठेवल्या होत्या त्या मी पुन्हा ठेवून दाखवते तुम्हाला. दिवा आहे, त्यानंतर वाटी आहे, त्यानंतर छोटासा तांब्या आहे, त्यानंतर ही छोटीशी डब्बी आहे, अगरबत्तीचं भांडं आहे आणि घंटी आहे. तर अशा सगळ्या गोष्टी यामध्ये आहेत. तर ही थाळी कितीला आहे, तिची प्राईस साईडला येत असेल. आणि आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे की ही थाळी जास्त क्वांटिटीमध्ये अवेलेबल नाही आहे. कारण दादांकडे आली ना तेव्हा दादा म्हणाले की ताई म्हणजे कोणाला आवडेल नाही आवडेल माहिती नाही आणि रिस्पॉन्स काय येईल माहिती नाही. तर जे खरं आहे ते मी तुम्हाला सांगते. तर त्याच्या हिशोबाने त्यांनी जास्त थाळी मागवली नव्हती. ऑलरेडी शॉपमध्ये ठेवली होती, तर शॉपमध्ये बऱ्याच सेल झाल्या त्यांच्या ह्या थाळी. विदाऊट दाखवतासुद्धा शॉपमध्ये जे येत आहेत तर त्यांनी ही थाळी घेतलेली आहे. तर ज्यांना ही थाळी हवी असेल, समजा स्टॉक आता सध्या अवेलेबल नसेल तर तुम्ही बुकिंग करून ठेवा आणि मग ते मागवतील आणि त्यानंतर तुम्हाला पाठवतील. इमिडिएटली थाळी मिळतील की नाही मला माहिती नाही, कारण ते मला म्हणाले होते की सध्या 5च पीस याचे अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर जसा रिस्पॉन्स येईल किंवा जसं डिमांड असेल त्याच्या हिशोबाने आपण ही ऑर्डर करू. कारण कधी कधी स्टॉक मागून ठेवून समजा सेल नाही झाला तर तो तसाच पडूनसुद्धा राहतो. तर म्हणून त्याच्या हिशोबाने त्यांनी मला सांगितलं. तर त्यांनी जे मला सांगितलं ते मी तुम्हाला कन्वे केलं. तर ज्यांना हवी असेल अशी सुंदर अशी ही थाळी तर तुम्ही नक्कीच मागवा. नंबर स्क्रीनवर येत असेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे. अच्छा, ज्या पण वस्तू मी तुम्हाला दाखवणार आहे ना तुम्ही नक्की खुश होणार आहेत. आता ही पुढची जी गोष्ट दाखवणार आहे त्याने तर तुम्ही खूप खुश होणार आहेत. कारण खूप दिवसांपासून ताई मला या गोष्टीसाठी सांगत होत्या. ते म्हणजे की सुंदर 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 असं पोथीचं जे कवर आहे ते आलेलं आहे. आणि माझ्याकडे पोथी कवर होतं, ते मला एका ताईंनी गिफ्ट म्हणून पाठवलं होतं. तर म्हणून दादांना म्हटलं होतं की दादा असं अवेलेबल करून द्या पोथी कवर सगळ्यांसाठी. आणि किती सुंदर आहे, मलाच पर्सनली इतकं आवडलं आहे ना. हे बघा, खूप सुंदर असं पोथीचं कवर आहे. हा जो मटेरियल आहे तो जो स्वामींसाठी वस्त्रांसाठी जो मटेरियल वापरला जातो ना तोच मटेरियल वापरला आहे. आतमध्ये पण फिनिशिंग बघा किती सुंदर केली आहे याच्यामध्ये. आपण हे ह्या मटेरियलमुळे काय फायदा आहे की आपण हे वॉशसुद्धा करू शकतो. कधी कधी ठेवून खराब होतं तर अगदी हलक्या पाण्यामध्ये बुडून लिक्विडमध्ये बुडून तुम्ही धुवू शकता. तर बघा अशा प्रकारे सुंदर असं पोथी कवर आहे. याला जे कॉन्ट्रास्ट दिलं ना आणि विशेषतः पिवळा रंग दिला आहे, हा आपल्या स्वामींचा रंग आहे. तर आपली स्वामींची जी पोथी असेल, रोजचं जे नित्यसेवाचं पुस्तक असेल, तुमची जपमाळ असेल ती तुम्ही ह्याच्यामध्ये रोजची ठेवू शकता. त्यानंतर आपण कुठे बाहेर जातो फिरायला म्हणा किंवा कुठेही, तर तेव्हा तुम्ही हे सेपरेट आपलं जी पोथी आहे रोजची वाचण्याची किंवा इतर काही पुस्तकं तुमची असतील ती पण तुम्ही यामध्ये ठेवू शकता. बघा किती सुंदर आहे, काम खूप छान केलं आहे. त्यानंतर अशा प्रकारे ह्याला अशी छान दोरीसुद्धा दिली आहे की आपण पुस्तकं ठेवल्यानंतर ती अशा प्रकारे आपण गुंडाळून ठेवू शकतो. तर बॅक कॅमेऱ्याने सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते की कशा प्रकारे यामध्ये आपण आपली पोथी किंवा पुस्तक ठेवू शकतो. तर असं हे सुंदर असं पोथी कवर तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त 220 रुपयामध्ये. या प्राईजमध्ये तुम्हाला अशा क्वालिटीचं अशा फिनिशिंगचं पोथी कवर तुम्हाला कुठेही मिळणार नाही. मी लिहून देते तुम्हाला, कुठेही मिळणार नाही. इतकी सुंदर ह्याची म्हणजे हे आहे, फिनिशिंग आहे, डिझाईन आहे, सगळ्या गोष्टी खूप छान आहेत. सध्या जास्त कलर्स अवेलेबल आहेत की नाही मला माहीत नाही, पण जे माझ्याकडे 2 पीस त्यांनी पाठवले ते मी तुम्हाला दाखवते आणि हेही खूप सुंदर आहेत. तर 220 रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे. बघा, तुम्हाला जर कोणाला छान गिफ्ट करायचं असेल, काही पूजा असेल किंवा काय असेल तर त्यावेळेला खूप सुंदर ऑप्शन आहे हे. कोणालाही हे पण तुम्ही कोणालाही दिलंत ना तर आयुष्यभर लक्षात ठेवतील. जोपर्यंत ते वापरतील तोपर्यंत लक्षात ठेवतील. तर खूप सुंदर आहे, मला पर्सनली खूप आवडलं. खूप छान आहे, जागा पण अगदी व्यवस्थित आहे की आपले पुस्तकं याच्यामध्ये खूप छान प्रकारे मावतील. दुसरी जी डिझाईन आहे ती पण खूप युनिक आणि छान आहे. तर ती म्हणजे अशा प्रकारे
सगळे स्वस्तिक आहे त्याच्यावरती. आणि रंग जो आहे तो आपला भगवा रंग आहे, केशरी रंग आहे. त्याच्यामध्ये आतमध्ये पण बघा किती सुंदर फिनिशिंग केलं आहे. जे आपले खणाचं मटेरियल असतं ना ते आतमध्ये वापरलं आहे यांनी. आणि मटेरियल असं वापरलं आहे की तुम्ही अगदी इझिली वॉश करू शकता, त्यामुळे टेन्शन नाही आहे. आणि अशा प्रकारे याचं ओव्हरऑल याच्यावरती असं छान प्रिंट आहे, डिझाईन लावले, लेस आहे ही लावलेली याच्यावरती. आणि हे वेल्वेटचं मटेरियल आहे, खूप सुंदर आहे. याला पण छान असा हा गोंडा दिलेला आहे बांधण्यासाठी. तर असे खूप छान असे हे पोथी कवर आलेले आहेत. दोन्ही पर प्राईस म्हणजे 220 रुपयाला एक आहे. आणि मी म्हणेन 220 रुपये नथिंग आहे, कारण जी फिनिशिंग दिसते ना ते बघून मी सांगते तुम्हाला. असं नाही म्हणत आहे की प्राईसचं मी काय सांगत नाही आहे, पण मला असं वाटतं आहे की 220 रुपयामध्ये इतकी सुंदर वस्तू आपल्याला कुठेही मिळणार नाही. तर म्हणून ज्यांनाही हवे असतील असे कवर्स तर तुम्ही नक्की कॉल करा आणि बुक करा आणि मागवा. नंतर नेक्स्ट फायनली आज काही जास्त वस्तू नाही आहेत, अगदी थोडक्या आहेत पण खूप छान वस्तू आहेत ज्या तुम्हाला नक्कीच आवडतील. तर नेक्स्टची गोष्ट आहे ती म्हणजे की आपली अगरबत्ती आणि धूप जे आपल्याला खूप आवडतं, ज्याने आपलं वातावरण घरातलं खूप छान असं पॉझिटिव्ह प्रसन्न असं होतं. तर सध्या नवीन जो आलेला आहे, ज्या नवीन गोष्टी आल्या आहेत ना त्या मी तुम्हाला दाखवते. ज्या ऑलरेडी आहेत त्या तुम्हाला माहिती आहे, त्या तुम्ही रेग्युलर परचेस करता. पण अगरबत्ती आणि धूप मला तरी आवडतं की मी वेगवेगळा ट्राय करते, वेगवेगळा घेते की कुठला छान आहे. मग त्यातला जो आवडतो तो एक माझ्याकडे असतोच स्पेअरमध्ये. पण डे वाईज जसं मागच्या वेळी मी दाखवलं होतं तर एका ताईंनी विचारलं होतं की ताई तू रोज कुठलं वेगवेगळं लावते अगरबत्ती. तर बघा जशी बाप्पा मोरयामध्ये वेगवेगळ्या रोजच्या अगरबत्त्या आहेत की रोजच्या दिवसानुसार त्या देवतांच्या आपल्या पूजेनुसार आपण रोजच्या वेगवेगळ्या अगरबत्ती लावू शकतो. तर त्यामध्ये सध्या आता हा नवीन जो आला आहे ना हा धूप स्टिक आहे. ज्या अशा स्टिक येतात ना तशा आहेत. याचं नाव आहे सुखद चंदन. आणि ह्याचं ओपन केल्यानंतरच असा सुंदर चंदनाचा सुगंध येतोय ना, खूप मस्त, खूप मस्त. आणि हे रिअल जे चंदन आहे ना त्याचा वापर करून बनवलेला आहे. तुम्ही आत्तापर्यंत जर बाप्पा मोरयाच्या वस्तू वापरल्या असतील, अगरबत्ती म्हणा, धूप म्हणा, तर तुम्हाला नक्कीच अनुभव आला असेल. आणि ही नक्की घेऊन बघा धूप स्टिक, तुम्हाला खूप आवडेल. कारण आपली जी विष्णूंची सेवा असते म्हणजे कुठलेही देवता असतील त्यांना कोणाला चंदन आवडत नाही असं होणारच नाही. तर एक स्टिक लावली ना आपण तर संपूर्ण घरभर त्याचा सुगंध दरवळेल, इतका सुंदर सुगंध येतोय. अजून लावलीही नाही आहे, फक्त ओपन केलं आहे तरी इतका सुंदर सुगंध येतो आहे. तर तुम्ही नक्की तुम्हाला हवी असेल तर नक्की मागवा. तर ह्याच्यामध्ये जवळपास 28 ते 30 स्टिक्स याच्यामध्ये असतात. ज्यांना म्हणजे काडीवाली अगरबत्ती नको हवी असते तर ते अशा प्रकारचे धूप स्टिक्स वापरू शकतात. नंतर नेक्स्ट पुढे ज्या आहेत त्या म्हणजे आपल्या रेग्युलर अगरबत्ती. पण ह्या रेग्युलर अगरबत्ती नाही आहेत, वेगळ्या नवीन ज्या आलेल्या आहेत आता अगरबत्त्या त्या मी तुम्हाला दाखवते. त्यामध्ये सगळ्यात पहिली जी खूप सुंदर अशी अगरबत्ती, बॉक्सच इतका सुंदर आहे की काय सांगू, की बाप्पा मोरया म्हणून ही अगरबत्ती आलेली आहे. याचं पॅकिंग बघा काय सुंदर आहे, किती छान पॅकिंग आहे. म्हणजे कोणी बघेल तर अगदी प्रेमात पडेल इतकं सुंदर याचं पॅकिंग आहे. तर ही नवीन अगरबत्ती आली आहे सध्या बाप्पा मोरया म्हणून. आणि मी लावलीसुद्धा आहे आता, इथे मी लावली आहे बघा अगरबत्ती. आणि इतका सुंदर त्याचा सुगंध असा दरवळला आहे ना संपूर्ण घरभर. ह्या बाप्पा मोरयाच्या अगरबत्तीची खासियतच ही आहे की अगदी खूप हार्ड असं सेंट वापरलेलं नाही आहे. सगळ्या अगरबत्त्यांमध्ये खूप छान मेडिसिनल, आयुर्वेदिक प्लस ऑर्गॅनिक, पूर्णपणे ऑर्गॅनिक. मागच्या वेळी मला दादा म्हणाले होते की ताई पूर्ण ऑर्गॅनिक कुठलीच गोष्ट नसते, कारण त्याच्यामध्ये जळण्यासाठी किंवा अगरबत्ती पेटण्यासाठी काही गोष्टी वापराव्या लागतात. पण इतकं नक्की आहे की ही अगरबत्ती वापरून तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. सध्या जे म्हटलं जातं ना की अगरबत्ती लावलं की श्वासाचे त्रास होतात किंवा काय, त्याच्यासाठी जे मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं होतं की तुमच्या घरातला काही परिसर हा ओपन असला पाहिजे. अगदी जिथे पॅक असेल ना तिथे तुम्ही कंटिन्यू धूर करून ठेवू नका. जेव्हाही तुम्ही पूजा करताय, अगरबत्ती लावताय, धूप लावताय, तेव्हा तुम्ही तुमच्या खिडक्या, दरवाजे हे नेहमी उघडे ठेवा, ज्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. आणि याची क्वालिटी खरंच इतकी चांगली आहे की आता एवढं मी यूज केलं आहे तरी मला कधीच असा अनुभव आलेला नाही आहे. त्यामुळे ही नवीन आलेली आहे बाप्पा मोरया अगरबत्ती.
खूप सुंदर आहे, वास खूप छान आहे, मसाला अगरबत्ती सारखीच आहे आणि बराच वेळ ह्या अगरबत्त्यांची खासियत म्हणजे बराच वेळ जळते अगरबत्ती. प्लस खूप वेळ आपल्या घरामध्ये ह्याचा जो सुगंध आहे ना तो दरवळत राहतो. कोणी बाहेरून जरी जात असेल किंवा कोणी घरात जरी आलं तरी आल्या आल्या त्यांना असं छान प्रसन्न वाटतं. तर म्हणून ही बाप्पा मोरया अगरबत्ती आहे. त्यानंतर दुसरी नवीन जी अगरबत्ती आली ती म्हणजे की वैदिक भक्ती. यांचं पॅकिंग बघा किती सुंदर केलं आहे. आणि असा विचार नका करू की सगळा खर्च पॅकिंगवरतीच केला आहे. नाही, अगरबत्तीसुद्धा आतमध्ये तितकीच सुंदर आहे. मला दादा म्हणाले की ताई, जितकं आतमध्ये चांगलं आहे ना तितकंच मला बाहेरसुद्धा चांगलं द्यायचं आहे. असं नाही, आता काही जण म्हणतील की काय करायचं आहे, हा बॉक्स शेवटी आपल्याला फेकूनच द्यायचा आहे. पण नाही, जेव्हा हा बॉक्स आपण हातात घेतो ना तेव्हाच आपल्याला एक वेगळंच असं छान आध्यात्मिक आणि असं रिच जे म्हणतात ना तसं फील येतं एकदम. तर आतली अगरबत्तीसुद्धा तितकीच छान आहे. या अगरबत्त्या तुम्ही जेव्हा अगरबत्ती मागवता ना तेव्हा एक एक वेगवेगळी अगरबत्ती मागवा. मग तुम्हाला सगळ्या अगरबत्त्यांमध्ये कळेल की कुठली अगरबत्ती तुम्हाला चांगली वाटते. कारण प्रत्येकाचा जो चॉईस असतो तो वेगवेगळा असतो. जे मला आवडेल तेच तुम्हाला आवडेल असं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही छोटे पीस मागवून बघा, जे 100-100 ग्रॅमचे असतात ना बॉक्स, तसे मागवून बघा आणि मग त्यातून तुम्ही सिलेक्ट करा की तुम्हाला रेग्युलरसाठी किंवा कुठली अगरबत्ती हवी आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ती म्हणजे ब्रह्मांड नायक. ही पण मसाला अगरबत्ती आहे ब्रह्मांड नायक. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने सुद्धा दाखवेन की कशी वाटते. खूप सुंदर आहे, पॅकिंग इतकं सुंदर आहे अगरबत्तीचं आणि तितकीच आतमध्ये अगरबत्तीसुद्धा छान आहे. तर आता आपले नंतर श्रावण महिना चालू होईल तेव्हा आपले खूप सारे सणसूद चालू होणार आहेत. तर तुम्ही असे छोटे छोटे सॅम्पल किंवा 100-100 ग्रॅमचे तुम्ही मागवून बघा आणि तुम्ही घेऊन बघा की अगरबत्त्या कशा आहेत. तुम्ही नक्की मला, ज्यांनी घेतल्या असतील ऑलरेडी, जे वापरत असतील, तर त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा की ताई खरंच कशा अगरबत्त्या आहेत. कारण तुमचे जे रिव्ह्यूज आहेत किंवा तुमच्या ज्या कमेंट्स आहेत ते इतरांना, जे नवीन आहेत, जे नवीन बघतायत, तर त्यांना ते हेल्पफुल पडेल. आणि म्हणून खूप सुंदर, खूप आवडली मला पॅकिंग यावेळची अगरबत्त्यांची. त्यानंतर नेक्स्ट जी आहे ती म्हणजे देवानंद अगरबत्ती. खूप सुंदर आहे, प्रीमियम नॅचरल अगरबत्ती आहे ही पण. आणि कुठल्याच अगरबत्तीला काहीच बोलूच शकत नाही, इतका सुंदर फ्रॅग्रन्स असतो. प्रत्येक अगरबत्तीसाठी एक स्पेशल टीम अपॉइंट केलेली असते, त्याच्यावरती खूप दिवस काम केलेलं असतं. वेगवेगळे जे त्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स असतात त्याला प्रॉपर चेक केलं जातं आणि त्याच्यानंतर अगरबत्ती बनवली जाते. म्हणजे एक अगरबत्ती बनवण्यासाठी खूप 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 मेहनत घेऊन ती अगरबत्ती बनवली जाते. तर म्हणून तुम्ही अशा वेगवेगळ्या अगरबत्त्यांचा नक्की म्हणेन की आस्वाद घ्या खरं तर. त्यानंतर सगळ्यात स्पेशल जी आता अगरबत्ती आलेली आहे ती म्हणजे ही आहे वृंदावन पंचगव्य अगरबत्ती. ही मी स्वतः रेकमेंड केली होती की दादा मला अशी अगरबत्ती हवी आहे. जो आपण धूप लावतो ना, पंचगव्य धूप, जो वाटी धूप तुम्ही बऱ्याच जणांनी घेतला असेल, जो मला स्वतःला पर्सनली खूप आवडतो, तर त्याचीच मला अगरबत्ती हवी होती. तर म्हणून दादांना रिक्वेस्ट केली होती आणि त्यांनी जे म्हटलं ना की ते लगेच म्हणजे बोलतात ना की फुलफिल करतात. तर तसंच त्यांनी आता ही अगरबत्ती बनवली आहे, वृंदावन पंचगव्य अगरबत्ती. म्हणजे ज्यांना धूप घ्यायचे नसतील, ज्यांना ते थोडंसं कॉस्टली वाटत असेल की धूप एवढं घ्यायचं कसं, तर तुम्ही ही एक अगरबत्ती जरी लावलीत ना तरी जो धूपाचा जो सुगंध संपूर्ण घरात दरवळतो ना, सेम 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 सुगंध या अगरबत्तीचा येतो. तर तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान अगरबत्ती असेल. म्हणजे मी रात्री जेव्हा मला आले ना प्रोडक्ट्स तेव्हाच मी लगेचच लावून पण बघितली की कुठली अगरबत्ती कसा सुगंध येतो. इतकी छान आहे, मस्त आहे ही अगरबत्ती, तुम्ही नक्की वापरून बघा. तर यातले मी म्हणेन की सगळे काय आपल्याला एकदम घ्यायला जमत नाही, पण अगदी 100-100 ग्रॅमचे पॅकेट्स तरी तुम्ही नक्कीच घेऊन बघू शकता की खरंच अगरबत्तीचा सुगंध कसा आहे. आणि मी सांगते की अगदी छोट्यातल्या म्हणजे घरातल्या आपल्या छोट्या मुलांपासून अगदी जे आपल्या घरातले वयोवृद्ध असतील ना त्यांनासुद्धा आवडेल आणि त्यांना इतकासा सुद्धा त्रास होणार नाही. इतक्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ह्या सगळ्या अगरबत्त्या आहेत, धूप स्टिक्स आहेत, धूप आहेत, हे सगळं बनवलं जातं. जे प्रामाणिक ज्या गोष्टी माझ्या कानावर पडतात, जे मी दादांना विचारते, जे ते मला सांगतात, त्याच गोष्टी मी तुम्हाला इथे कन्वे करते. तर असे सुंदर अगरबत्त्या आहेत, तुम्ही नक्की घेऊन बघा. आणि एक स्प्रे मी तुम्हाला सांगते, जे बऱ्याचदा तुम्ही विचारता की ताई तुम्ही जे स्प्रे करता
जेव्हा आपण सकाळी पूजा करायला सुरुवात करतो, संध्याकाळी जेव्हा पूजा करतो किंवा कुठलीही तुम्ही स्पेशल काही पूजा मांडत असाल, तर मी तुम्हाला सांगेन हे स्प्रे नक्कीच तुमच्याकडे असले पाहिजे. याचं कारण म्हणजे की इतकं इन्स्टंट, इतकं तुमच्या घरातलं वातावरण फ्रेश करतं ना, थोडंही तुम्हाला असं नेगेटिव्ह जरी वाटत असेल, घरात तुमच्या काही कटकट किंवा भांडण वगैरे असं होत असेल, तेव्हा तुम्ही घरात स्प्रे करून बघा की सुगंधाची काय ताकद आहे ना, ही तुम्हाला तेव्हा कळेल. तर हा आहे जवाधू, जो याचा धूप आले होते जवेदूचे, तर तसाच हा स्प्रे आहे. म्हणजे याची अगरबत्ती आली होती, सॉरी धूप नाही, याची अगरबत्ती आली होती जवेदूची आणि मी स्वतः वापरते आणि मला खूप आवडते. मी अगदी तिला असं म्हणजे आपण सोनं कसं वापरतो अगदी काटकसरीने, तशी ती अगरबत्ती मी वापरते, इतकी मला आवडते. आणि म्हणून दादांनी त्याचा स्प्रेसुद्धा काढला, तर हा स्प्रे पण मी यूज करते, खूप छान आहे. तुम्ही नक्की वापरून बघा, तुम्हाला पण पर्सनली नक्की आवडेल. आणि तुम्ही घेतल्यानंतरसुद्धा तुम्हाला कुठली अगरबत्ती सगळ्यात जास्त आवडली, आत्तापर्यंत पण तुम्ही ज्या वापरत असाल त्यातसुद्धा तुम्हाला कुठली अगरबत्ती सगळ्यात जास्त आवडली बाप्पा मोरया स्टोअरमधली, ती पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. प्लस तुम्ही ज्या वस्तू वापरतायत, तर त्या वस्तूंची क्वालिटी जसं मी सांगते तशीच येते का, किंवा काही प्रॉब्लेम येते का, त्यांच्या सर्व्हिसमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ते पण तुम्ही मला नक्कीच सांगू शकता कमेंट सेक्शनमध्ये. तर अशा आजच्या छान छान वस्तू होत्या आणि तुम्हाला यातलं जे पण काही घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, ॲड्रेस दिलेला आहे. ज्यांना जमत असेल त्यांनी पर्सनली जाऊनसुद्धा स्वतः आपल्या डोळ्यांनी बघून तुम्ही त्या गोष्टी घेऊ शकता. पण ज्यांना जमत नाही आहे की इतक्या लांब ट्रॅव्हल करणं वगैरे, तर त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी दाखवते की तुमच्या पूजेलासुद्धा चार चांद लागो, तुमच्या पण पूजा खूप छान हो, तुमच्या पण घरातलं वातावरण तितकं सुंदर, प्रसन्न, पॉझिटिव्ह हो, यासाठी या सगळ्या वस्तू पूजेच्या ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचो. तर म्हणून हे सगळं दाखवलं आहे. तर तुम्हाला जेही हवं असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता. तर तुम्हाला आजच्या सगळ्या वस्तू कशा वाटल्या, आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, हाईप नक्की करा, कमेंट नक्की करा. कमेंटने मला खूप छान मोटिवेशन मिळतं. तर पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.